पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज सामान्य काळातील 11वा रविवार. सर्व उपस्थित भाविकाच्या या पवित्र ख्रिस्त त्यागासाठी हार्दिक स्वागत. जीवनात महान गोष्टीची सुरुवात लहान लहान गोष्टीने होते. आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना लहान गोष्टीचे महत्त्व व सामर्थ्य पटवून देताना सांगत आहे की मोहरीचा दाणा सर्व दाण्यात बारीक, पण जमिनीत पडून मोठा होतो. त्याला मोठमोठ्या फांद्या फुटतात आणि त्यामुळे आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते. एका छोट्याशा बीमध्ये एवढे मोठे सामर्थ्य, तर देवाचे सामर्थ्य किती महान. मोहरीच्या दाण्याप्रमाणे आपण देखील विशाल मनोवृत्तीचे व आपल्या खुशीतील आपणही इतरांना प्रेमाची छाया देऊन परमेश्वराचे राज्य वाढवावे म्हणून प्रयत्नशील राहूया. तसेच या महामारीच्या संकटापासून सर्व मानवजातीचा परमेश्वराने संरक्षण करावे म्हणून आपण आजच्या बलिदानात प्रभूकडे प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, आपण या मिसा बलिदानात भाग घेण्यास एकत्रित जमलेले आहोत आणि प्रभू येशू आम्हाला आज पेरणाऱ्याचा दाखला सांगतो. जसा एक पेरणारा बी पेरतो आणि हे बी चांगल्या वातावरण मिळाल्यामुळे वाढून जाते. येशू आज आम्हाला आठवण देत आहे की आमचा विश्वास हे बी सारखा आहे. आमच्या बप्तिस्माच्या वेळी आमच्या हृदयात पेरलेला आहे आणि याची वाढ होण्यासाठी आम्ही आमच्या विश्वासाला चांगलं वातावरण दिलं पाहिजे. आणि हे वातावरण म्हणजे देवाच्या शब्दावर अवलंबून आमचे जीवन जगणे. बंधू भगिनींनो, देवाच्या आज्ञाचं पालन करणे. जेव्हा आपण देवाच्या शब्दाप्रमाणे जगतो तेव्हा आमचा विश्वास वाढतो. आज ख्रिस्त सभा अख्ख्या जगात 13 जून पाडवाचा सण एंथोनीचा सण साजरा करत आहे. संत एंथोनी हरवलेल्या वस्तू मिळवून देणारा संत आहे. आपण सर्व त्याच्याकडे प्रार्थना करतो. आज या मिसा बलिदानात भाग घेत असताना संत एंथोनीच्या मदतीने आमचा हरवलेला विश्वास मिळवून काढण्यास, आमचा विश्वास प्रभूवर मजबूत होण्यास प्रार्थना करूया. तसेच जे लोक आजारी आहेत, जे लोक दुसऱ्याची सेवा करत आहेत, त्यांच्यासाठी पण आपण विशेष प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्व चुका आणि पापाबद्दल प्रभूकडे क्षमा मागूया आणि बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, श्रद्धाने, कृत्याने व्यवहार केली मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर.
श्रद्धेच्या बंधनाने आम्हाला जोडले आहे, परंतु आमचा स्वार्थीपणा आम्हाला विभक्त करेल याची आम्हाला जाणीव आहे. तुझ्या कृपा सामर्थ्याची आम्हाला नित्य गरज आहे. प्रेमबंधनाने आम्हाला एकत्रित ठेवून एक कुटुंब म्हणून जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. सुवार्तेच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एहेजेकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंध सरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावेन. त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावेन. मी इस्रायलाच्या उंच पर्वतावर ती लावेन. तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंध स्वरूप होईल. म्हणजे मी त्याच्या खाली सर्व पक्षी पुढे राहतील. त्यांच्या शाखाच्या छायेत ती वस्ती करतील. वनातील सर्व वृक्षास कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आणि नीचास उंच केले आहे. हिरव्या झाडास सुकवले आहे आणि शुष्क झाडास फळद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे आणि मी हे केलेले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्पर तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, प्रभासमय तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझ्या संतत्या वाखण्याने चांगले आहे. प्रतिसाद. हे प्रभू, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लोबानावरील गंध सरुगासारखा वाढेल. प्रतिसाद. हे प्रभू, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत आणि टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. प्रतिसाद. हे प्रभू, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे. पौलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहोत, तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया.
प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जाणो काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपे जातो, दिवस उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसांत भरलेलं धान. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीचा वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोराच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाणांमध्ये जरी बारीक असलं तरी पेरलेल्यावर उगवून सर्व झाडापाल्यामध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या फांद्या फुटतात की आकाशील पत्रास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या घराणा शक्तीमध्ये तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकाठी तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजून सांगत असे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या दिवसांनी आम्ही पाहणार की लोक पेरणी करायला सुरुवात करणार आणि आपल्याला थोड्याच दिवसांनी सर्व ठिकाणी हिरवगार झालेला आपल्याला दिसून येतो. सर्व शेतात लावलेले जातात, तिथे गवत उंगलले जातो आणि या प्रकारे हिरवगार जमीन आपल्याला दिसतो. अति सुंदर जमीन आपल्याला दिसायला मिळतो आणि ही सुंदरता वर्णायची आहे. कशा की ही परमेश्वरने केलेली आहे ही सुंदरता. आणि जे बी जमिनीत पेरतात ते उगवून त्याचे रोप होतो आणि रोप झाल्यानंतर त्याला काढून लावतात. कशासाठी? चांगला फळ मिळण्यासाठी. दर एक शेतकरी तो आपलं मेहनत त्या शेतामध्ये तो टाकतो आणि त्यामुळे त्याला चांगलं पीक येतो. खरोखर तो मनामध्ये विश्वास ठेवणार, व्यवस्थित चांगलं पीक येईल आणि हा विश्वासाने, ह्या आशेने तो शेताचे काम सुरुवात करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला खरंच हे आईचे वचन लागू आहे आणि लागू असण्यासाठी त्यासाठी मी सांगितलं आहे सुरुवातीलाच कसं करून शेतकरी आपले बी पेरतो. पण देवाच्या रहस्याची गोष्टी अशीच आहे. प्रिय पहा, देवाच्या रहस्याची गोष्टी अशी आहे, जे बी पेरतो ते उगवत तेव्हा आपल्याला माहीत नाही पडत. ते जे बी वर येतो, 2 पानं उगत दिसतो आणि आम्ही म्हणतात हा बी उगलेले आहे. नाही तर हळू धाना जेव्हा तो वर येतो तो दिसतो, आपल्याला सुंदर दिसतो आणि कसं उगत होते आम्हाला नाही कळत आहे. ही एक मोठी रहस्य आहे आणि ही रहस्य आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगायला इच्छितो आईच्या शुभ संदेश धानाच्या मोराद्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पण सांगितलं आहे, जर तर तुमचा विश्वास असला पाहिजे, तुमचा विश्वास एक धानाच्या मोराच्या सारखा एवढा असला पाहिजे. प्रिय लोक, पॅलेस्टाईनमध्ये ते लावत ते धाना ते बारीक आहे, धुळीसारखा आणि आपल्याकडे मोराचे दाणा आहे थोडी मोठी आहे. मी बघितलं आहे त्यासाठी तुम्हाला सांगत आहे. ती झाड त्याचे फार मोठे होते आणि त्या झाडावर पक्षी येऊन घरटे करून होणार एवढे मोठे होतात. आणि मी ते झाड पाहिल्यानंतर मला विचार आला माझ्या मनामध्ये, एवढेसे बारीक बी एवढे मोठं झाड कसं होऊ शकतो आणि पाखरे त्याच्यावर वस्ती कसे करू शकतो, घरटे कसे बांधून राहू शकतो, ही गोष्टी माझ्या मनामध्ये आली. पण पाहायला गेलं तर ते झाडामध्ये थोडा मोठंच आहे आणि
मजबूत झाड आहे. प्रिय ही गोष्ट मी काय पाहिलेली गोष्ट आईच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहतात एजकियल संदेश कसा करून आईचे वचनामध्ये सांगतो, जे झाड पडलेलं आहे आणि त्या झाडाचे अंकुर काढून लावलं तर ते झाड मोठे होऊन ते फुटून त्या झाडावर पक्षी येऊन वस्ती करणार. आणि ही सुंदरता तो सांगतो. जर तर एजकियल संदेश कोणाची गोष्टी करत आहे? इस्रायल लोकांची गोष्टी तो करत आहे. आणि इस्रायल लोकांची गोष्टी तो करत तेव्हा अशी तो सांगत आहे. फार मोठे इतिहास आहे त्याचे. जर तर मी संक्षिप्त मध्ये सांगतो, इस्रायल हे राष्ट्र म्हणून सांगण्यासाठी पहिले आम्ही पाहतात तर चरित्रमध्ये गेलं तर दक्षिण आणि उत्तर भाग हे दोन भाग होते आणि त्याच्यामध्ये भाग ते केलेले होते. आणि या दक्षिण भागमध्ये मोठा पदर राहत होती, म्हणजे 10 ट्राईब राहत होते. आणि या लहान नॉर्थ म्हणजे साऊथ मध्ये फक्त दक्षिण मध्ये 2 ट्राईब राहत होते. हे सगळे किंगडम आणि त्यांचे राज्य ते सगळे भाग मी पाडत होते. त्या चरित्रमध्ये मी नाही जात आहे. मला याच्याविषयी सांगायचं आहे तुम्हाला फक्त हे गोष्ट कसं करून तो एजकियल त्यावेळी त्याला पण जेव्हा गुलामगिरी देत तेव्हा तो पण गुलामगिरीमध्ये दिलेलं होतं. कशा की नेबुकदनेस्सर राजाने त्यांना आक्रमण करून त्यांना गुलामगिरी दिलेलं आणि त्याच्यामध्ये तो कैदी होऊन हा पण एकला गेलेला. तेव्हा तो 30 वर्षाचा होता आहे असं चरित्रमध्ये सांगत आहे. आणि तो कम से कम तिथे 6 वर्ष त्यांच्या बरोबर राहिला. आणि देव त्यांना एजकियलला परत सांगत होतो की पहा, हे तुझे राष्ट्र, हे तुझे जग पॉलिटिकली राजकीय मध्ये बांधून हाणणार नाही, हे मी दुसऱ्या रीतीने बांधून हाणणार. ही गोष्टी सांगत आहे. म्हणजे एजकियल संदेशाला देव सांगत आहे मसीहाद्वारे तुम्हाला हे जे वेगळेपण आणि तुमचे मुक्ती, तुमची गुलामगिरीतून मुक्तता हे सगळं तुम्हाला फ्री होणार आहे. आणि ही गोष्ट तो कळून देत आहे. आणि त्यासाठी आम्ही पाहायला गेलं तर कसं करून नेबुकदनेस्सर राजा आपल्या राजाकडून, ते लहान राजा होता खास करून जेहोकियम, याच्याकडून तो सुख घेत होता आणि कंदाय घेत होता. आणि ते कंदायमुळे त्याचे नेबुकदनेस्सरचे बाबलेचे ते राज आपला चालवत होता. पण काय कारणामुळे त्याला जेहोकियाला ते भूखंदाय देता आले नाही. आणि त्यामुळे त्याला काय केलं, त्याला काढला आणि दुसऱ्याला घाला. आणि त्यानं घाला कोणाला घाला? राजा झेदेकियाला घाला. आणि झेदेकियाला तेव्हा सांगितलं होतं यिर्मयाने, पहा तुला तर हे राष्ट्र वाचवायचे आहे, त्याला काय तू याची भूखंदाय दे. पण हा झेदेकिया हा तयार नव्हता त्याला खालती होण्यासाठी, नम्र होण्यासाठी. तो त्याच्या विरुद्ध जात होता. आणि त्यामुळे नेबुकदनेस्सरने यरूशलेम पर्यंत पूर्ण ते नाश करून त्याचे गाव, ते सगळे सिटी व प्रदेश होते ते सगळं नाश करून आपला ताबा घेऊन यांना सगळे चांगला हाल त्यांना घेऊन तो गुलामगिरी केला. आणि यामुळे इथे ते सांगण्यासाठी तो वापर करत आहे एजकियल झाडाची अंकुरू घेऊन, मोठ्या झाडाचे वरची एकदम वरती आहे ती अंकुर घेऊन खाली जमिनीत लावून त्याच्यातून फळ काढणार आहे. पहा कसं करून सांगत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मग कसं करून येशू आल्यावर तो धानाच्या या बारीक धानाद्वारे कसं करून त्याच्यावर पक्षी ते गळते आणि हे करून ते पक्षी वस्ती करणार, ही गोष्ट येशू सांगत आहे. पण आज एजकियलचे सांगणे आहे खास करून लोकांना समजण्यासाठी. पण लोकांना समजण्यासाठी तो करत होता. पण एजकियल हे सगळं वाटत होता की झाड आता पडलेलं आहे, याचे सगळं नुकसान झालं आहे, हे सगळं नष्ट झालेलं आहे, सगळे घेऊन गुलामगिरी केलेलं आहे, असं काय होणार. पण देव माणसाला सोडत नाही. देवाचे प्रेम होता आणि त्यासाठी देव त्यांना बचावी करण्यासाठी प्रयत्न करतो कितीशे वेळी. आणि त्यांना म्हणतो या झाडावर हे पक्षी येऊन घरटे करणार.
आणि ते झाड आहे कोण आहे? ते देव आहे आणि ते पक्षी आहेत म्हणतो ते राष्ट्र आहे आणि ते झाडाचे वर पक्षी येतात ते लोक आहेत आणि हे लोकांना तो समतोलन करून सांगतो, कंपॅरिझन करून सांगतो आणि त्यामुळे आपण ते समजायला थोडं कठीण आहे. वचन तो लहान आहे पण त्याच्यात फार गोष्ट आहे, पण ही गोष्ट आपण काल्पनिक रीतीने याच्यावर नाही की वाचलं तर तुम्हाला समजणार आणि हे परत परत वाचायला पडतं. त्यामुळे कशासाठी ते अंकुर त्याने वापरला आणि ते त्या अंकुराद्वारे त्याने राष्ट्र ते बनवलं आणि ते पक्षी म्हणजे ते लोकांना आपलं लोक म्हणून त्यांनी समजून सांगितलं. पण खास करून ऐकलं वचनामध्ये आपल्याला सांगतो पहा जे काय मी सांगत आहे ते सगळे तुम्हाला वाटतो त्याचे सगळे ना दिसणार आहे असं डिसअपियर हे दिसणार नाही, दृष्टीस पडणार नाही, पण असे होईल कसं की यर्मियाने आणि एजेकियेलने त्यांनी दोघी जणांनी गुलामगिरी हारी काम करेल होतं. त्यासाठी यर्मिया पण सांगतो आणि तसंच एजेकियल पण सांगतो की पहा हे सगळे तुमचे गुलामगिरी तुम्हाला तिथे धमकून तुम्हाला कष्टामध्ये ठेवलं होतं हे सर्व तुमचे फ्रीडम म्हणजे लिबर्टी तुम्हाला भेटणार, मुक्ती तुम्हाला भेटणार आणि याच्याद्वारे देव तुम्हाला हे परत राष्ट्र बनवून हे झाडाचे अंकुर जे लावतात ना त्या झाडावर पक्षीवर बनतात असे तुम्हाला देव करणार आहे. नवीन राष्ट्र आणि नवीन प्रजा तिथे बनणार. आजचे शुभ संदेश आपल्याला खास करून अजून ते मस्त रीतीने सांगत आहे. त्यासाठी शुभ संदेश येशू आपला मुक्तीदाता, तो मुक्तीदाता होऊन येतो आणि तो आपल्याला मुक्ती कसं करून आणून देतो आणि खास करून ते बारीक ज्ञानाविषयी तो सांगत आहे आणि तसेच बी पेरल्यावर ते कसं करून उमतो ती गोष्टी म्हणजे देवाच्या राज्यातील रहस्यमय गोष्टी तो सांगत आहे. आणि येशू एक साधा माणूस असल्यामुळे तो आणि देव असल्यामुळे तो पॅलेस्टाईनच्या तिथे गावामध्ये आणि तो पाहत होता कसं करून लोक लावत होते, काय करत होते आणि कसे करून ते जगत होते आणि त्यासाठी येशू आपल्या दृष्टांतमध्ये खास करून जे लोकांना काय लागू पडतं तीच गोष्टी सांगत होता, इतर गोष्टी नाही सांगत होता आणि तो फक्त हे दृष्टांत आपल्या हृदयात जवळ घेऊन म्हणजे प्रेमाने ते लोकांना समजायला प्रयत्न होता. दर प्रवचनामध्ये येशूच्या आपल्याला दिसून येतो दृष्टांत आणि तो कशाला वापरत होता ते साधे लोक ते समजत नाही म्हणून त्यांना दृष्टांत लावून तो सांगत होता. तसेच शिष्याला पण दृष्टांतच समजवत होता आणि दरेक वेळी आम्ही वाचतो तेव्हा येशू आपल्या शिष्यांना दृष्टांत सांगतो कशाला त्याचे शिष्य पण समजू शकणार म्हणून. प्रियनो आपण पुष्कळ गोष्टी मनचिंतन करू शकतात. आजच्या दुसऱ्या वचनामध्ये पण संत पौल कोरिन्थीयांना लिहून असं म्हणतो की प्रभू येशूचे येणे तुरंत आहे. त्यासाठी आपण समजून घ्या की त्याचे येणे कसे आहे आणि हे तुरंत येणे आहे ते समजायचं तुमचे गैरसमज आहे हे थोडं तुम्ही लक्षात घ्या म्हणतो. आणि त्यानंतर खास करून तो सांगतो ख्रिस्ती लोक तिथे कोरिन्थमध्ये त्यांना तो सांगतो आणि हे येणे उशीर आहे कशाला आणि हे येणे आम्हाला काही डिस्टर्ब करायला नाही पाहिजे. कशा की आम्ही प्रभूताई जोडलेले आहोत त्याच्या पुनरुत्थानात आणि ह्या पुनरुत्थान रहस्यमय गोष्टी आपल्याला सांगत आहे आणि त्यामुळे आम्ही पण खरोखर प्रभूताई गुलामगिरी आम्ही आहे नाही पण आपल्याला मुक्ती प्रभूताई मिळालेली आहे. त्या मुक्तीचे रहस्यमय जीवनात आम्ही पण सहभागी होतो. त्याप्रमाणे जसे आम्ही आजच्या शुभ संदेशानं ऐकलंय रहस्यमय गोष्टी कसे मी जमिनीत टाकतो ते उमतो आणि ते फळ देतो आणि ते फळ माणूस आपल्या उपयोगासाठी करतो यूज करतो नाही वापर करतो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातील देवाच्या रहस्यमय गोष्टी कसे करून समजू शकतो. हे रहस्यच आहे पण आपल्याला देव आपल्याला काय विशेष करून सांगायला इच्छितो आणि ते म्हणजे आम्ही प्रभूताई विश्वास ठेवून आमच्या जीवनातील चांगला पीक आम्ही काढून चांगला कापणी आम्ही करू कसं की आम्ही एक दिवस तिथे
तिथे आम्ही पोहोचतो तेव्हा आम्ही खरोखर आम्ही चांगलं जीवन जगून आपल्या जीवनात ते चांगलं कापणी करून चांगलं पेरलेले आहेत, त्यात चांगलं बी आहे आणि त्या चांगल्या बियावरून चांगलं फळ काढणे आपलं ख्रिस्ती विश्वासाचे एक आणि ख्रिस्ती लोकांचे आपलं एक मोठा विचार असला पाहिजे आपल्याला. कसं की जर आम्ही हा विचार ठेवून आजच्या दिवशी मिसाच्या बलिदानात भाग घेतात आणि मिसाचे बलिदान आपण याच्यावर मनन चिंतन करतात. खास करून आजच्या दिवशी आपण प्रार्थना करूया. आपला सण आम्ही साजरा करत असताना संत अंतोनीचा त्याच्या मार्फत आपल्याला पण प्रभूने आशीर्वाद करावे आणि तो खरोखर आपल्या जीवनातील त्याच्या संत अंतोनीच्या जीवनातील ख्रिस्ती प्रसाद ची भक्ती आणि ख्रिस्त प्रसादाची ओळख दुसऱ्यांना आपल्या जीवनाद्वारे तो साक्रामेंट तो गावागावाने फिरत होता आणि गावागावाने तो साक्रामेंटाची पवित्र ख्रिस्ताची रुजवात साक्षी दुसऱ्यांना देत होता आणि त्याच्या ह्या पवित्र संस्काराद्वारे घेऊन फिरून गावात तो दुसऱ्यांना बरं करत होता. तर मिशनरी कार्य ते जे आहे एक विशेष कार्य म्हणजे लोकांना बरे करणे. प्रेम हे मनात ठेवून आजच्या दिवशी या मिसमध्ये आपण भक्तीने भाग घेऊ. बंधू भगिनींनो, देवाचे शब्द आम्ही ऐकलेले आहेत, त्याच्यावर मनन चिंतन आम्ही केलेलं आहे. देवाचा शब्द आमच्या जीवनाचा प्रकाश, देवाच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. आता आपण सर्व उभे राहूया आणि आपला विश्वास प्रभूवर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्त्या सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचे एक पुत्र आमच्या प्रभू ख्रिस्त यावरील माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या युगाने संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर किडले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मलनातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जीवन आणि मेलेल्यांचे न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळ जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू भगिनींनो, प्रभू आज म्हणतो, आपला विश्वास मोहरीच्या दानासारखा असला तरी तो आमची ऐकून घेणार. तर या प्रेमळ प्रभूकडे विश्वासाने आमची काय प्रार्थना यावेळी आम्ही घालूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी, बिशप्स, धर्मगुरु, धर्मभगिनी व ख्रिस्ताच्या मळ्यात काम करणारे या सर्वांना ख्रिस्ताची सुवार्ता पोचविण्यासाठी शारीरिक व मानसिक आध्यात्मिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा व आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात व नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. कोरोना महामारीच्या संकटापासून आपणा सर्वांचे परमेश्वराने संरक्षण करावे. तसेच ज्यांना या साथीची लागण झालेली आहे त्यांना लवकरात लवकर यापासून चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या गावातील मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यांना चिरशांती मिळावी व जे आजारी, दुःखी, कष्टी व आर्थिक अडचणीत आहेत आणि
दिन गेले आहेत त्या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद यावा व येथे हजर असलेल्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. करीते मी याचना, ऐकावे प्रार्थना. आता शांत राहून आपल्या व्यक्तित्व स्थानिक गरजा प्रभू समोर मांडूया. हे स्वर्गीय पित्या, तुझी ख्रिस्त सभेच्या प्रार्थना आहे. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनी, आपले परिधान सहसमत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, द्राकर व द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाचा कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सहसमत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानवे ती योग्य व आनंददायक आहे. तुझ्या मुक्ती कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आम्हाला परंतु आमच्या सारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझ्या स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझी स्तुती गीत गातो.
परम स्वर्गात जय जयकार प्रभूचे नावाने येत आहे धन्य परम स्वर्गात जय जयकार प्रभू तू कर पवित्र आहेस सर पवित्राचा तू उगम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रस्त्या आपण जय घोष करूया त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारदायी प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्तात शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही म्हणतो प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरू फ्रान्सिस आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्याच आमच्या तुझ्या प्रेमान उत्तरोत्तर वाढ कर मरणाचे पणा होण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांत पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर त्यांना वरती सभासदाला इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे आम्हा सर्व दया कर देवमाता धन्यकुमारी मरिया संत योसेफ तिचा पती सारे प्रेषित व जगाच्या आरंभ सुद्धा तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाची मटेकरी कर त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताचा गौरव करा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात आहे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमत्वित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो आमचा विश्वास प्रभूवर दृढ होण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण ईशच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला पाप पडू दे नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात आम्हाला शांती दे आमच्या दादारा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आमच्या दयेचे सांगणे पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या विश्वास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैकत देण्याची कृपा कर तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आपण एकमेकास आनंदाने शांती वर्णन करूया जगाची पापे दूर करणारी ही देवाची कृपा याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्वधन्य
या ख्रिस्त पसदाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊन वस्तर राहो. जा ख्रिस्तात शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे.